अजितदादा गटाचे आमदार शेळके सर आपल्या सोबत आहे। काल बैठक झाली आणि काय ठरलं नेमकं? महाराष्ट्रात 70-80 जागा मिळणं शक्य आहे का सध्याच्या परिस्थितीत तीन पक्ष एकत्र असताना? कालच्या बैठकीमध्ये खरं तर मागील काही दिवसापूर्वी लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यभरातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं खरं तर आभार मानायचे हे एक निमित्त बैठकीतलं महत्त्वाचं होतं। आणि उद्याच्या काळामध्ये संघटनात्मक बांधणी करून आपल्या आपल्या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीनं कार्यकर्त्यांची किंवा महायुतीतील सर्व प्रमुख नेत्यांची घटक पक्षांची एकत्रितपणानं बसून पुढची रणनीती आखावी अशा पद्धतीने देखील आम्हाला काल सूचना देण्यात आल्या। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्याचबरोबर उद्याच्या येणाऱ्या 10 तारखेपर्यंत दिल्लीतल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या पूर्ण झाल्यावरती आपल्या पक्षाचा वर्धापन दिन देखील मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करायचा अशा पद्धतीने देखील कालच्या बैठकीमध्ये निर्णय झाले। परंतु हे संपूर्ण घडामोडी किंवा प्रक्रिया होत असताना येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये देखील आम्हाला चांगल्या पद्धतीनं जागा मिळाव्या हा देखील हट्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेबांनी घेतला। आणि मला विश्वास आहे की युतीचा धर्म पाळत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच झुकतं माप मिळेल हा मला खात्री आहे। पुणे जिल्ह्यात किती जागा तुम्हाला अपेक्षित आहे? किती जागांवर दावा करणार? कारण की तुमचा गड आहे पुणे जिल्हा। आणि पुणे जिल्ह्यात आदरणीय दादांनी मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये एक चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स किंवा आपण जर आमदारांची संख्या पाहिली तर एक मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आणि या व्यतिरिक्त इतर देखील पुरंदर असेल, बोरवेल्ला असेल या भागात देखील आम्हाला जागा त्या मिळाव्या याकरता दादा आग्रही राहून पुढील काळामध्ये पुण्यात जास्तीत जास्त सीट मिळतील। कितीतरी नाही आता तरी आज सांगता येत नाही, परंतु सिटिंग आमदारांच्या व्यतिरिक्त अजून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळावी असा आग्रही काल सर्वच नेत्यांनी या बैठकीमध्ये घेतला होता। प्रत्येक जिल्ह्यात जागा मागणार आहे? प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मागणार आहे म्हणण्यापेक्षा मिळतील हा आम्हाला विश्वास आहे। एकूणच विधानसभा तयारीला लागण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत दादांनी। असे कळतं की पक्ष संघटन मजबूत करा, अजून लोकसभेचा निकाल यायचा आहे तरी पण विधानसभेची लगबग सुरू झाली नाही। बघा लोकसभेचा निकाल येईल त्यामध्ये जो निकाल असेल जनतेचा कौल असेल तो स्वीकारून कार्यकर्त्यांनी काम करावं हे दादांनी काल सूचित केले। आणि विधानसभेची निवडणूक अवघ्या आता काही महिन्यांवरती येऊन ठेपलेली आहे तर कार्यकर्ते संघटना किंवा महायुतीतले सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आपल्याला पुढील काळामध्ये काम करावं लागेल अशा पद्धतीने सूचना देखील दादांनी काल दिलेल्या आहेत। पुणे अपघात प्रकरणामध्ये जे आहेत रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत। जे डॉक्टर तावरे होते त्यांना शिफारस देण्याचं पत्र जे आहे ते आमदारांनी दिलं होतं असा आरोप होतोय। नाही लोकप्रतिनिधींकडं कोणी डॉक्टर असेल, कोणी शासकीय हुद्द्यावरती काम करणारा एखादा अधिकारी असेल किंवा कार्यकर्ता देखील असला तरी एक आमदाराकडनं शिफारसपत्र मागण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची प्रथा आणि परंपरा या राज्यामध्ये सुरू आहे। आणि कार्यकर्त्याला किंवा एखाद्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याला विश्वासात ठेवणं किंवा त्यांना थोडंसं आपलंसं करणं याकरता शिफारसपत्र हे प्रत्येक आमदार देत असतो। परंतु शिफारसपत्र देण्यामागं त्या कार्यकर्त्याची किंवा त्या अधिकाऱ्याची काय भावना आहे ही देखील प्रत्यक्षात कुठल्या अशा प्रकार घडल्यानंतर त्या आम्हाला निदर्शनात येत असतात। अंजली दमानिया असो किंवा जितेंद्र आव्हाड असो थेट अजितदादांवर आरोप केलेले आहे की पुणे पोलीस आयुक्तांना फोन केल्याचा आरोप केलेला आहे। त्यांच्यावर कुठले पुरावे असतील त्यांनी सादर करावे। कारण नसताना उगाच अजितदादांवरती हल्लीच्या काळात आपण पाहतो तोंड सुख घेण्याचा बरेच जण प्रयत्न करतायत। ठीक आहे, परंतु दादा असल्या कुठल्याच प्रकरणाला पाठीशी कधीच घालणार नाही ही अख्ख्या महाराष्ट्राला देखील ज्ञात आहे। चौकशी समिती जी नेमली त्यावरही आक्षेप आणि प्रश्न उपस्थित करण्यात आले। चौकशी समितीमध्ये राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी किंवा मुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी कुठंच हस्तक्षेप करायचा नाही अशा पद्धतीचा ठाम भूमिका घेऊन पारदर्शकपणानं जो काही तपास होईल तो तपास महाराष्ट्रातल्या जनतेसमोर पुढे ठेवायचा अशा पद्धतीत सूचित केलेला आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन नोमाटे, TV9 मराठी, नागपूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.